राघवकडे 3,425 रुपये जमा होते. आज त्याने आणखी 745 रुपये जमा केले तर राघवकडे एकूण किती रुपये जमा आहेत? प्रथम उदाहरणात दिलेली माहिती पाहूया. 3,425 रुपये आधी जमा होते आणि 745 रुपये नंतर जमा केले. मग आता काय काढायचे आहे? तर एकूण रुपये. त्यासाठी कोणती क्रिया करावी लागेल? एकूण काढताना आपण बेरीज करतो. आता आपण उभ्या मांडणीमध्ये हे उदाहरण मांडून घेऊया. 3,425 हे आधीचे रुपये आणि 745 हे नंतरचे रुपये. हजारात काहीच नाही आहे म्हणजे तिथे शून्य. आता आपण या दोन्ही रकमांची बेरीज करूया. 5 आणि 5 10चे 0, हातचाला 1. 2 1 3 आणि 4 7. 7 आणि 4 11चा 1, हातचाला 1. 3 आणि 1 4. आपलं उत्तर आलं 4,170 एकूण रुपये. राघवकडे एकूण 4,170 रुपये जमा आहेत.